मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया. तर आता आपण इथे पाहिलं आहे की महेश काळे आलेले असतात. ते छान गातात. त्यांचा गाण्याचा कार्यक्रम उत्तम पद्धतीने पार पडतो आणि त्यानंतर सगळेच जण आता महेश काळे सरांचं भरभरून कौतुक करत असतात. छान म्हणजे कार्यक्रम झाला, त्यांच्याबरोबर फोटो काढत असतात, रील बनवत असतात. छान सगळं कार्यक्रमानंतरचं सुरू असतं. तर आता दुसऱ्या बाजूला इकडे आता आईने छान असं जेवण वगैरे बाबांच्या आवडीचं बनवून झालेलं असतं. मग ती विचार करते, वा वा वा, यांच्या आवडीचं सगळं जेवण बनवून तर झालेलं आहे. मस्तपैकी यांच्या आवडीची पुरी भाजी, मस्त मसाले भात, अचार, पापड, कुरडई सगळं केलेलं आहे. आणि यांना गोड आवडतं म्हणून आज कमी साखर घालून मी गोडाची खीरसुद्धा केलेली आहे. वा वा वा, काय मस्त बेत केला आहे आज. यांना माझ्या हातचं जेवण खाल्ल्याच्या नंतर मला माफ करायला भाग पडणारच आणि मग हे माझ्याशी व्यवस्थित बोलायला सुद्धा लागणार. एक काम करते मी ना, आता पटकन औक्षणाचं ताटसुद्धा तयार करून घेते आणि मग ते औक्षणाचं ताट वगैरे तयार करून घेते आणि म्हणू लागते, अरे रे, हे स्वयंपाक वगैरे करण्याच्या नादात माझा अवतार खूपच वाईट झालेला आहे. आता सगळेजण वाढदिवस म्हटलं तर चांगले दिसतील आणि मी मात्र छान दिसणार नाही. नाही नाही नाही, असं नको व्हायले. मला पण जरा छान दिसलं पाहिजे ना. मी सुद्धा पटकन आता आवरून घेते. एक काम करते, यांच्याच आवडीची आबोली रंगाची साडी आहे माझ्याकडे, तीच नेसते असा विचार करत मग आता आई आबोली रंगाची साडी कपाटातनं काढते. आता त्या साडीवरनं हात फिरवते आणि साडी नेसते. तर इकडे आता कार्यक्रम वगैरे सगळं व्यवस्थित पार पडेपर्यंत रात्रीचे 12 वाजत आलेले असतात. आता 12 वाजत आल्यामुळे मग स्वानंदी म्हणते, मी काय म्हणते, एक काम करूया बाबा, तुम्हा लोकांना सोडायला मी येते, म्हणजे आजची रात्र मी तुमच्याबरोबर तिकडेच राहीन. राजवाडे तुम्हाला चालेल का? त्यावर लगेचच आता समर म्हणतो, हो हो ऑफकोर्स, जा ना, तुम्हाला जर इच्छा आहे माहेर जायची आजचे दिवस तर जा. मग स्वानंदी आता आई, बाबा, अधिरा, त्याचबरोबर सुष्मिता या सगळ्यांबरोबर घरी येते. आता इकडे आईचा खूपच जास्त पारा चढलेला असतो. तिला वाटत असतं की हे सगळं या लोकांनी जाणून बुजून मुद्दामून केलं. मी घरामध्ये एवढी छान पार्टी ठेवली होती, एवढं छान छोटंसं छान सेलिब्रेशन करायचं ठरवलं होतं ना, ह्या अधिराने मुद्दामूनच हे सगळं केलेलं असणार. माझ्यामध्ये आणि यांच्यामध्ये सगळं काही पूर्वीगत व्हावं असं त्या अधिराला वाटतच नाही आहे ना, म्हणूनच ती अधिरा मुद्दामून जाणून बुजून हे सगळं करते मला आणि यांना दूर करण्यासाठी. तिला म्हटलं होतं मी, त्यांना सगळ्यांना माहीत होतं की आज मी घरामध्ये त्यांच्या आवडीचा सर्व बेत करणार आहे, घरामध्ये जेवणाचा घाट घालणार आहे, त्यांच्या आवडीचं सगळं करणार आहे. तरीसुद्धा जाणून बुजून त्या लोकांनी यांना बाहेर नेलं, मुद्दामच केलं असणार त्या अधिराने हे सगळं. पण अधिरा, तू जे काही वागली आहेस ना ते खूपच जास्त चुकीचं आहे. मी तुला सोडणार नाही आहे. तुला काय वाटलं, तू जे काही केलं आहे ते फक्त तुलाच कळतं का? पण मला सुद्धा सगळं कळतं बरं. तुझे छक्के पंजे मला समजत नाही असं वाटतं का तुले? पण मला बरोबर सगळं कळतं आहे. तू जानबुचके केलं नाही हे सगळं. पण एक गोष्ट लक्षात ठेव अधिरा, तू हे जे काही केलं आहे ना ते सगळं तुला खूप महागात पडणार आहे. काय मिळालं तुला हे सगळं करून? मी एवढं मेहनत केली, एवढं जेवण वगैरे बनवलं होतं आणि तरीही जाणून बुजून केलं ना तुम्ही सगळ्यांनी हे सगळं. घरी तरी या, मग बघते तुमच्याकडे. 12-7 झाले तरी अजून यांचा पत्त्या नाही आहे असा विचार आई करत असते. इतक्यात डोरबेल वाजते. आई जाऊन आता दरवाजा उघडते आणि म्हणते, या 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 अधिरा मॅडम, जानबुचके मुद्दाम केलं ना तुम्ही हे सगळं? त्याबरोबर आता अधिरा म्हणते, आई हो काय बोलताय? काय केलं मी जाणून बुजून आणि मुद्दाम? एक मिनटं, तुम्ही काय बोलताय? काय? मला काहीच कळत नाही आहे. मी काहीही केलेलं नाही आहे. बाबा काय बोलतायत आई? मला खरंच माहीत नाही आहे. रोहन, व्हॉट्स रॉंग? त्याबरोबर मग आता लगेचच आई म्हणते, वा 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 अधिरा बाई, तुला तर नाटक करायला काही सांगायलाच नको गं. किती नाटकं करते तू? थकत नाही का नाटकं करून 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 करून? कंटाळा येत नाही का गं तुले? हां, तुला माहीत होतं ना आज मी यांच्या वाढदिवसासाठी घरामध्ये स्वयंपाक करणार आहे, घरामध्ये सगळं छान यांच्या आवडीप्रमाणे सादर संगीत करणार आहे म्हणून तू मुद्दामून यांना घेऊन बाहेर गेली ना. तुला मोठी पार्टी करायची होती आणि मी म्हटलं होतं घरामध्ये पार्टी नाही करायची, घरामध्ये छान पद्धतीने वाढदिवस साजरा करायचा, म्हणून तुम्ही लोक बाहेर गेला ना पार्टी करायला. हां, हे सगळं तूच ठरवलं असणार ना, बाहेर जायचं, पार्ट्या करायच्या. हां, तू पार्ट्या करते तुझ्या वाढदिवसाले, तू श्रीमंते, तू म्हणून काही वागशील का? हां, पण मी माझ्या परीने माझ्या नवऱ्याचा वाढदिवस साजरा करायचं प्लॅन केलं होतं ना. तुला काय गरज होती नसतं शहाणपणा, नसतं आगाऊपणा मध्ये करायची? तुला माहिती आहे का मी केवढ्या कष्टांनी, केवढ्या मेहनतीने सगळं केलं होतं ते? त्याबरोबर मग स्वानंदी आता म्हणते, आई 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 प्लीज 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 एक मिनटं, प्लीज रिलॅक्स, शांत हो. हे बघ, तू
उगाच अधीरावरती राग काढण्याची गरज नाही आहे, कारण अधीराला या सगळ्यातलं काहीही माहीत नव्हतं. अगं अधीरालाच काय, इवन आम्हाला कोणालाही आजपर्यंत काहीही माहीत नव्हतं. मघाशी मी आणि बाबा जेव्हा सकाळी अगं आई आम्ही जेव्हा सकाळी मंदिरात गेलो होतो ना देवी आईच्या, तेव्हा तिकडे मला राजवाड्यांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की अर्जंट बाबांना घेऊन मी पाठवलेल्या पत्त्यावर या, खूप मोठा प्रॉब्लेम झाला. आणि त्यानंतर मी तिकडे गेले बाबांबरोबर. तेव्हा आम्हाला सगळ्यांना हे सगळं समजलं. त्याबरोबर मग आता लगेचच आई म्हणते काय समजले तुम्हाला. त्यावर मग स्वानंदी म्हणते की बाबांना महेश काळे आवडतात ना, म्हणून मग इकडे समरने महेश काळेंचा प्रोग्राम ठेवला होता बाबांच्या वाढदिवसानिमित्त. त्याबरोबर आई म्हणते हो का, कार्यक्रम ठेवला होता का महेश काळे साहेबांचा. मग जर कार्यक्रम ठेवला होता तर तुम्हाला असं वाटलं नाही का की आपल्या आईले पण फोन करून सांगावं, आपल्या आईले पण बोलवावं, आपल्या आईने पण आपल्याबरोबर इथे असावं. एकाच्या पण मनामध्ये असा विचार नाही आला का रे. काय ग स्वानंदी, रोहन, काय तुम्ही तर माझी मुलं आहात ना. सुष्मिता तुझं काय ग, हे अधीरा ही तर माझी काही घेणं देण्याची नाहीच आहे, पण तुम्ही तर माझी मुलं आहात ना, तिघही सख्खी. मग तुम्हालाही वाटलं नाही का. त्याबरोबर स्वानंदी म्हणते 1 मिनिट आई प्लीज, उगाच बोलायचं म्हणून काहीही बोलू नकोस, तोंडाला येईल ते. आणि असं कसं बोलतेस, तुला आम्ही बोलवलं नाही म्हणून. मी जेव्हा बाबांबरोबर त्या ठिकाणी जात होते तेव्हाच मी तुला फोन केला होता रिक्षातनं आणि सांगितलंही होतं की राजवाड्यांनी बोलवलेलं आहे, काहीतरी काम आहे महत्त्वाचं, सगळ्यांना बोलवलं आहे, तू सुद्धा ये म्हणून सांगितलं होतं की नाही. त्यावर तूच आर्ग्युमेंट केलीस ना की तुला यायचं नाही आहे, तुला वेळ नाही आहे, बाबांचा वाढदिवस आहे, तुला तयारी करायची आहे, तुला हे करायचं आहे, तुला ते करायचं आहे. मग मी काय करणार होते. उगाच आई तू मला ब्लेम करू, मलाच काय तू कोणालाच ब्लेम करू नकोस, समजलं. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे आई म्हणू लागते की गप्प बसा, तुम्ही ना जानबुचके केलं हे सगळं, तुम्हाला काय वाटून राहिलं, मला माहीत नाही आहे का, मला माहिती आहे ना. एक फोन केलास तू स्वानंदी मला, पुन्हा जेव्हा तुला जाऊन तिकडे कळलं की एवढा मोठा कार्यक्रम आहे, एवढं मोठं फंक्शन आहे, तेव्हा तुला वाटलं नाही ना आईले एकदा फोन करावा, आईले सांगावं की आई ते कार्यक्रम आहे, कार्यक्रमाला ये म्हणून. उलट मला फोन करावा लागेल किंवा मी फोन केलेला उचलावा लागेल म्हणून तुम्ही सगळ्यांनी तुमचे फोन सायलेंटवरती टाकून फोन पार्क बंद करून ठेवले होते, जेणेकरून मी कितीही फोन केले, कितीही काही केलं तरी तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचूच नाही, तुम्हाला कळूच नाही. मला ठाऊक आहे तुम्ही हे सगळं ना मुद्दाम ठरवून केलेलं आहे, तुम्हाला सगळ्यांना मी नकोच होते ना तुमच्याबरोबर म्हणून केलं आहे. एवढं चिडणं बरं नाही. बायको आहे मी तुमची लग्नाची, कितीही झालं तरी. नाही मला मान्य आहे माझ्याकडनं काही वेळा काही चुका झालेल्या आहेत, पण तरीही तुम्ही एवढं रागवणं बरोबर नाही आहे माझ्याकडे. आपला संसार जवळपास आता 30 वर्षांचा होत आला. 30 वर्षांमध्ये ही पोरगी घरात आली आत्ता कुठे जाऊन, आणि तुम्ही या पोरीच्या नादी लागून हे सगळं वागताय ना माझ्याबरोबर, या पोरीसाठी हे सगळं करताय. त्याबरोबर अधीरा म्हणते मॉम प्लीज व्हॉट्स रॉंग, काय होतंय तुम्हाला सारखं. नाही बाबांनी बर्थडेसाठी थांबले नाही, बाबा तुमच्याशी बोलले नाही, बाबा तुमच्यावर रागवले, या सर्व गोष्टी आय कॅन अंडरस्टँड, मी समजू शकते. पण तुम्ही सारखं मला का ब्लेम करताय प्रत्येक गोष्टीसाठी. मी म्हटलंय का बाबांना तुमच्याशी बोलू नका, बाबा मी सांगितलंय का तुम्हाला असं काही. त्याबरोबर मग आता बाबा म्हणतात जाऊ दे ग, तू उगाच लक्ष देऊ नकोस तिच्याकडे अधीरा, चला जा सगळ्यांनी झोपा, तिला सवयच आहे उगाच तमाशे उकरून काढायची. अधीरा जा, रोहन अधीराला घेऊन जा झोपायला. अधीरा बाळा रडू नकोस, तू सुद्धा जा, स्वानंदी तू आणि सुष्मिता झोपा, मी सुद्धा जाऊन झोपतो, मला सुद्धा उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. उगाच हिच्या नादी लागून मला बडबड करायची नाहीच आहे. आणि हो, अधीराने मला काहीही सांगितलं नव्हतं, आणि जरी तिने मला काहीही सांगितलं तरी माझे केस उगाच पिकून गळलेले नाही आहेत. मी सुद्धा 4 पावसाळे बघितलेत. कुणी सांगितलेलं ऐकायचं, कुणी सांगितलेलं नाही ऐकायचं, हे मला सुद्धा कळलं ना. मी काहीही तिचं ऐकत नाही, मी सगळं जे करतो ते स्वतःच्या बुद्धीने करतो. आणि आजपर्यंत तू जे काही वागली आहेस ना त्यामुळे मला चीड आली आहे, टिटकारा आला आहे, माझं डोकं आता भंजाळून गेलेलं आहे. जसं तुझं वय वाढत चाललं आहे त्यामुळे तू चुका करत चालली आहेस, तसं माझंही वय वाढत चाललं आहे आणि मीही एवढ्या चुका सहन नाही करू शकत. आणि त्यामुळे आता मी ठरवलं आहे दोघांचाही मार्ग मोकळा करायचा. मी तुझ्याशी बोलणार नाही, तू माझ्याशी बोलू नको, वाद होणारच नाही, समजलं का. आणि बरंच झालं एका अर्थी 12 वाजून गेल्याच्या नंतरच आम्ही थेट घरी आलो, म्हणजे मला तुझ्याशी बोलण्याचा काही प्रश्नच उरलेला नाही आता. एवढं बोलून मग बाबासुद्धा झोपायला जातात. आता इकडे रूममध्ये येऊनसुद्धा अधीरा रडत असते. अधीराला आई जे बोललेली असते ते सगळं आठवत असतं. अधीरा ते सगळं विसरू शकलेली नसते. सोहम आता अधीराला म्हणतो, अधीरा प्लीज रडू नकोस, तू तरी शांत हो ना. अगं तुला माहिती आहे ना आईची सवय कशी आहे, आई फडगळ आहे. अगं आई बोलून जाते, तिच्या मनामध्ये खरंच काही नसतं, जाऊ देत ना तू, प्लीज अधीरा रडत बसू नकोस. अगं आपण एवढं छान बाबांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करून आलो आहे, आणि आता असं थोडक्यासाठी जर तू रडत राहिलीस तर मला वाईट वाटेल अधीरा, प्लीज. अधीरा म्हणत असते, कशी गप्प बसू मी
रोहन म्हणतो अधिरा हे बघ मला माहिती आहे की आई चुकली आहे, पण आता उगाचच्या उगाच तू तुझा मूड खराब करून घेऊन तुला काय मिळणार आहे, प्लीज रडू नकोस. अधिरा म्हणते मला रडायला येत आहे कारण मला खूप जास्त वाईट वाटलं आहे रोहन, तुला माहीत नाही आहे कसं बोलतात मला आई. प्रत्येक वेळी प्रत्येक वाईट गोष्टीसाठी त्या मला ब्लेम करतात, प्रत्येक वेळी प्रत्येक चुकीच्या गोष्टीसाठी त्या मला दोष देतात. असं का? त्यांना कधी असं का वाटत नाही की कोणीतरी दुसऱ्याची सुद्धा चूक असेल, त्या नेहमी मलाच का बोलतात. मला खूप गिल्टी वाटते रे या सगळ्यासाठी, मी खूप हर्ट झाली आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. धन्यवाद.